नमस्कार. सानिक लारंग, मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. परवा टी व्ही बघत बसत होते. खरं मी बघत नाही, पण आजकाल हे युद्धाच्या बातम्या आपल्याला कळल्या पाहिजे आणि म्हणून एकदम झी मराठी पण लागलं आणि त्याच्यात ती काय तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची काहीतरी विडा दोघांची तुटे ना, ही सिरियल चालली होती. आणि मला पूर्वी ती आवडायची तेजश्री प्रधान, बरं का. म्हणून म्हटलं अरे बघूया. पण लावल्यावर परत त्याच्यामध्ये सुद्धा छल कपट सासू सुना हे सगळं काहीतरी दाखवायला लागले. मी बंद करणार होते तेवढ्यामध्ये तेजश्री प्रधानचा जो भाऊ आहे तो आपल्या बायकोला सांगत असतो की तू आईला समजून घे ना जरा. नवीन लग्न झालेलं असतं आणि काहीतरी रंगपंचमीच्या दिवशी काहीतरी सासू सुनांचं भरपूर काहीतरी वाजलेलं असावं, म्हणजे त्याच्यावरच पुढचा भाग होता की तू आईला समजून घे ना, तिला ना आपल्याकडे स्वतःकडे तिच्याकडे लक्ष कोणी देत नाहीये म्हणून ती अशी आकांड तांडव करते. आपलं सगळ्यांचं लक्ष आजकाल तिच्याकडे नसतं म्हणून ती अशी आकांड तांडव करते, आक्रस्ताळेपणा करते. तू थोडासा तिला वेळ दे आणि तू तिच्याशी छान प्रेमाने वागून बघ बघ तिच्या वागण्यामध्ये फरक पडेल की नाही. मुळात मला हे सांगावंसं वाटतं की स्पेशली 50 नंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होता तेव्हा आपलं भावनिक स्तर दुसऱ्याच्या हातात कशाला द्यायचं. आपण आपला मानसिक समतोल का ढळू द्यायचा. आपल्याला कोणीतरी महत्त्व द्यायलाच पाहिजे ही भावना कशासाठी. ही भावना नको. ही भावना जर असेल तर असुरक्षित आहोत असं वाटेल आहे, बरं का. आणि मग ज्यामुळे आपण असुरक्षित आहोत असं ज्या व्यक्तीमुळे झालंय त्या व्यक्तीचा मनामध्ये राग यायला चालू होतं आणि तिथेच एक मत्सर द्वेष जेलसी जे काय आहे शब्द ते भावना निर्माण होते आणि मग सासू सुनेचं किंवा नणंद भाऊजा जावा जावांचं हे जे नातं आहे नातेसंबंध बिघडायला चालू होतं. तेव्हा अगदी 50 नंतर तर मला अगदी बायकांना सांगणं म्हणजे आवश्यक आहे. कारण पुरुष जरा तरी थोडंसं ना लेट गो करतात की जाऊ दे ना, एखादी गोष्ट मनाच्या बाजूला ढकलून देतात, खूप काय गोष्टीचा विचार करत नाही. पण स्त्रिया मात्र त्यांच्यात बरोबर आहे 40 नंतर 45 नंतर भरपूर हार्मोन्स म्हणजे बदल होत असतो आणि मग त्यांना असं एकाकी पण येतं आणि मग सतत त्यांना वाटत असतं की मला कोणीतरी माझ्यावर अटेन्शन दिलं पाहिजे, माझ्यावर माया केली पाहिजे, मला खूप छान म्हटलं पाहिजे. कारण एक तर छान दिसण्याचा काळ पण संपलेला असतो. मग कुठेतरी खूप काहीतरी केलेलं असतं, मग कोणीतरी समोरच्यांनी दाद द्यावी असं वाटत असतं आणि समोरच्यांनी जर दाद दिली नाही तर ती बाई चिडचिड करते. आपला आनंद दुसऱ्याच्या ह्याच्यावर कशावर आपण डिपेंड ठेवायचं की त्यांनी आपल्याला छान म्हटलं म्हणजे आपल्याला आनंद होतो का. नाही, मी आज छान कपडे घातले, मी आज हे असं असं केलंय, मला आनंद वाटतो. दुसऱ्याच्या बोलण्यावर त्याच्या रिमार्कवर आपण आपला आनंद अवलंबून ठेवू नका. नाहीतर सतत 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 दुःख तुमच्या पदरात पडेल. अगदी माझी कळकळीची विनंती आहे की जर तुम्हाला खुश राहायचं असेल, कारण मी आता मध्ये ना माझ्या ह्याच्या खालती कॉमेंट्समध्ये होतं की मला खूप एकटं वाटतं, माझ्या ह्याची कोणाला कदरच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जेव्हा मी या कॉमेंट्सचा जेव्हा विचार करते तेव्हा लक्षात येतं की तुम्ही सुद्धा अलिप्त व्हा, डिटॅच व्हा आणि दुसऱ्याच्या रागालोभावर काही रिॲक्ट होऊ नका. आपण छान राहायचं, खुश राहायचं. त्यांनी आपल्याला म्हणतात ना, निंदो वंदो काही जरी केलं तरी आपण आपला तोल ढाळू द्यायचा नाही. असं तुम्ही जेव्हा वागत जाल ना, तेव्हा तुम्ही खूप आयुष्यामध्ये खूप अचीव केलं असं तुम्हाला वाटेल आहे आणि आपोआप तुम्हाला समाधान मिळायला चालू होईल. आणि मग ह्याच्यातनं जे तुमचे खुशमस्करी असतात बघा, की तुमच्याकडे काहीतरी स्वार्थ आहे बाबा, स्वार्थ आहे म्हणून तुम्हाला तोंडावर खोटं खोटं असे बोलतात बघा लोक, तर हे आपोआपच तुमचे दूर जातील. हा एक तुम्हाला अगदी फरक जाणवेल. शांत समाधानी यातून तुमच्या घरात खूप शांतता नांदते की जेव्हा आपण घरातली स्त्री जेव्हा समाधानी असेल तेव्हा घरात खूप शांतता मिळते. हे सिरियल तर तो त्या दिवशीचा एपिसोड बघितला ना, अरे बापरे. अर्थात सिरियलमध्ये असं खूप काहीतरी मोठं करून सांगतात. आपण आपल्या घरात एवढं काही नाट्य रंगवत नाही आणि नकोच आहे आपल्याला. तर कुठेतरी भावनिक जो आहे हे भावनिक स्वातंत्र्य आपण ह्याच्यातनं खंबीर व्हायचं आहे. आपला तोल ढळू द्यायचा नाही. अजून एक उदाहरण सांगते. आमच्या माहितीतल्या आहेत, त्या जवळपास 70च्या असतील आणि त्यांचा मुलगा ऐन तारुण्यामध्ये मुलगा हार्ट अटॅकने गेला
आज त्या दोघी सासूसुना खूप छान राहतात सोसायटीमध्ये. खूप मला त्यांचं कौतुक वाटतं, खरंच कौतुक वाटतं की त्या बाईंनी स्वतःचा तोल न ढळू देता सुनेला आपली मुलगी मानलं आणि त्या सासूसुना अगदी इतक्या सुंदर राहतात. खूप छान दोघी एकमेकींचं नातं आहे. ती सून सुद्धा जॉबवर जाते, आल्यावर खूप सासूची काळजी घेते. पण कुठेतरी खूपच राहतो की आत्ता तर ह्यांचा मुलगा गेला, एवढा ताठा 45ला मुलगा गेला आणि ह्या दोघी बऱ्या खुश राहतात. त्या दोघी अजिबात लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही. आणि कारण त्यांना आज उभं आयुष्य पडलेलं आहे. जर ती म्हातारी त्याची काहीतरी सारखं घोकत बसली असती तर तिचं सुनेबरोबर असं छान ट्युनिंग झालं असतं का? आज त्यांची सून त्यांची लेक झालेली आहे आणि दोघी मिळून खूप छान आयुष्य जगत आहेत. आपल्याला हे आयुष्य एकदाच मिळतं, तेव्हा सतत दुसऱ्याच्या बोलण्यावर आपण आपला भावनिक तोल ढळू द्यायचा नाही. आपण भावनिकदृष्ट्या खूप सक्षम व्हा. मी म्हणत नाही की अगदी लगेचच्या लगेच होईल, पण थोडंसं आपण आता बदलायला चालू करूया. बदलायला चालू करा. कारण काय माहिती आहे का, ठराविक वयानंतर तुम्ही सतत जर मला कोणीतरी छान म्हणेल आहे माझा नवरा, आणि ठराविक वयानंतर नवऱ्यांनाही काही पडलेलं नसतं, मुलंही आपापल्या संसारात रममाण झालेले असतात, नातेवाईकही प्रत्येक क्षणोक्षणी बदलत असतात. तेव्हा तुम्ही कोणाच्या ह्याच्यावर टीका टिप्पणीवर तुम्ही लक्ष देऊ नका, रिॲक्ट होऊ नका की हिने मला चांगलं दिलं नाही, हिने माझ्याशी बोलली नाही, हिने मला असं म्हटलं नाही. कुठेही रिॲक्ट होऊ नका, कुठेही आपला तोल जाऊ देऊ नका आणि खूप सक्षम व्हा. बघा तुमचं उर्वरित आयुष्य खूप छान जाईल आहे. भावनिकदृष्ट्या सक्षम होणं हे पण एक खूप समृद्ध व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे आणि तुम्ही छान तुमचं व्यक्तिमत्व जोपासाल, मला खात्री आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला तुम्ही छान व्यक्ती म्हणून दिसल्या पाहिजे. आपण कधी भेटलो तर नक्की तुमचं छान व्यक्तिमत्व मला बघायला मिळेल. खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.